एकादशी स्पेशल वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत उपवासाचे आप्पे कसे तयार करायचे याची आज आपण रेसिपी बघतोय। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल तर हे वेगळ्या पद्धतीचे आप्पे नक्की करून बघा। आप्पे जाळीदार व्हावेत, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होण्यासाठी मी काही टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे। रेसिपी संपूर्ण बघा। तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। रेसिपी आपण लगेचच सुरू करतोय, पण त्याआधी एक निवेदन आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आज आपण उपवासाचे आप्पे बनवतोय, तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य काय घेतलंय हे बघू। तर हा मेजरमेंट कप बघू शकता तुम्ही, घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता। तुम्हाला जितक्या प्रमाणात आप्पे करायचे त्यानुसार आपण कोणतीही वाटी किंवा मग मेजरमेंट कप घेऊ शकता। तर ह्या कपने मी 1 कप भगर घेतली। भगर म्हणजेच कोणी याला वरई असंही म्हणतात। त्यानंतर ह्याच कपाने मी पाव कप इथं साबुदाणा घेतलाय। त्यानंतर इथं पाव कप शेंगदाणे घेतले। हे अर्धे शेंगदाणे आहेत, आपण याचे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। खूप जास्त नाही, थोडंसं रफली असं हे बारीक करून घेणार आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि बारीक 3 मिरच्यांचा इथं ठेचा करून घेतलाय। त्यानंतर थोडेसे जिरे घेतले, चवीनुसार मीठ घेतलं आणि एक छोटासा बटाटा घेतला। तर आता इथं कोथिंबीर आणि जिरे घेतलेत। बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर जिरे खात नाही, तर तुम्ही नसल खात तर मग नाही घेतली तरी चालेल। आता हा बटाटा आपण किसून घेणार आहे। आता आपण साबुदाणा थोडासा भाजून घेणार आहे, म्हणजे तो पचायला हलका होतो। आणि भगर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। आता ही भगर मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर यात थोडंसं पाणी घातलंय। आता यानंतर आपण साबुदाणा भाजून घेतोय, तर 5 ते 6 मिनिटांसाठी आपण ही भगर भिजत ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तास आधी ही भगर भिजून घेतली तरी चालेल। साबुदाणा भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। त्यानंतर आपण घेतलेला साबुदाणा यात टाकून घेऊ। गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपला साबुदाणा सतत हलवत भाजून झालाय। आता आपण एका भांड्यात काढून घेतोय आणि मिक्सरच्या कोरड्या भांड्यात हा आपल्याला आधी दळून घ्यायचा आहे। हा साबुदाणा खूप जास्त भाजायचा नाही, म्हणजे अगदी कलर बदलेपर्यंत तो भाजायचा नाहीये। 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला सतत हलवून हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं कोरडं घ्यायचं, म्हणजे साबुदाणा लवकर बारीक होतो। आणि साबुदाणा बारीक झाला की मग त्यात भगर घालायची, म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित बारीक होतं। साबुदाणा आपण भाजून मिक्सरला बारीक करून घेतला। तुम्ही बघू शकता अशा रवा टेक्स्चरमध्ये आपला साबुदाणा बारीक झालाय। आणि शेंगदाणे घेतले ते आपण साल काढून भाजून घेतले ते, तर याचं मी थोडासा जाडसर असा कूट करून घेतलाय। आता भगर आपली 10 ते 15 मिनिटं छान भिजली। त्यानंतर आपण ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे। साबुदाणा आणि भगर आपण मिक्सरला बारीक करून घेतोय। आणि बारीक करत असताना आपल्याला अर्धा कप इथं दही टाकायचंय। त्यानुसार पाणी घ्यायचंय, अजिबात पाणी नाही घातलं तरी चालेल। ज्यावेळेस तुम्ही दही घालाल त्यानंतर किती प्रमाणात पाणी पाहिजे त्यानुसार आपण ह्या मिश्रणात पाणी घालायचंय, म्हणजे खूप जास्त हे पातळ होत नाही। आधीच जर पाणी घातलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही आणि मिश्रण आपलं पातळ होतं। त्यामुळे जर वाटलं तर थोडं पाणी घालून आपल्याला हे बारीक करायचंय। त्यानंतर आपण हे भगरीत जास्तीचं पाणी घेतलं तर हे सगळं पाणी आपण काढून टाकणार आहे आणि भगर मिक्सरला बारीक करून घेणार आहे, भगर आणि साबुदाणा। आता अशा प्रमाणात आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलंय, भगर आणि साबुदाणा। इथं बटाटा तुम्ही बघू शकता, या छोट्या आकारात मी इथं जे आपण आलं किसायची किसणी असतं त्याने किसून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून हा पिळून घेतला, म्हणजे पाणी निघून जातं। ही किसणी तुम्ही बघू शकता, या किसणीने मी किसून घेतलाय। आता हे मिश्रण आपण ह्या प्रमाणामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलंय। आणि त्यानंतर आपण एक छोटा बटाटा घेतला होता, त्याची साल काढून ह्या बारीक किसणीने आपण किसून घेतलाय आणि स्वच्छ पाण्याने धुवून थोडासा पिळून घेतला, म्हणजे त्यात पाणी राहत नाही आणि आपलं मिश्रण पातळ होत नाही। तर तुम्ही बघू शकता अशा छोट्या आकारात मी हा किसून घेतलाय। आता तो आपण ह्या मिश्रणात टाकून घेतोय। त्यानंतर आपण शेंगदाणे मिक्सरला या पद्धतीने बारीक करून घेतले, ते आपण यात टाकतोय। त्यानंतर बारीक कट करून हिरवी मिरची घेतली होती, ती आपण यात टाकतोय। अशी आपण कट करून घेतली कारण ती चवीला छान लागते। तुम्हाला जर तिखट वाटत असेल तर थोडीशी तळून घेतली तरी चालेल। त्यानंतर थोडासा ठेचा, एक अर्धा चमचा जिरे घेतले
आणि कोथिंबीर घालतोय। आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर आणि जिरे घालत नाही, नाही घातले तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार इथं मीठ घ्यायचंय आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचंय। तुम्हाला शेंगदाणे जर जास्त बारीक करायचे असेल तर तसेही घेऊ शकता, पण या पद्धतीने जर बारीक केले तर ते दाताखाली छान लागतात। आता हे मिक्स करून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचंय। तोपर्यंत आपण यासोबत खाण्याची चटणी तयार करणार आहे। आता त्यानंतर आपण आप्यासोबत जी चटणी खाणार आहे उपवासाची, त्याचं साहित्य काय घेतलंय हे बघू। तर मी इथं एक छोट्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, त्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलंय, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली। आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात चटणी करायची असेल तर प्रमाण थोडंसं वाढवायचं। तुम्हाला जर दही आवडत असेल तर यात थोडंसं दही घ्यायचंय। आता आप्यांमध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे मी इथं दही घेतलेलं नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर अशी आपण चटणी मिक्सरला बारीक करून घेतली। आता तुम्हाला किती जास्त घट्ट किंवा पातळ त्यानुसार ही चटणीत पाणी टाकायचंय आणि दही जर टाकलं तर पाणी प्रमाणात टाकायचंय। आता आपण यावर तेलाचा आणि जिऱ्यांचा तडका देणार आहे। आता जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर त्याऐवजी तुम्ही इथं पांढरे तीळ वापरले तरी चालेल, त्यांनी खूप छान टेस्ट येते। त्यानंतर मी तेल गरम करून घेतलंय आणि त्यात आपण जिरे घालतोय। ते आपण ह्या चटणीवर टाकून घेणार आहे। असा तडका आपण ह्या चटणीला दिला की चटणीची टेस्ट छान लागते। आपण अशी ही चटणी खाऊ शकता, पण तेलाच्या तडक्याने अजून याला टेस्ट छान येते। चटणी आपली तयार झाली, त्यानंतर आता आपण आप्पे करायला घेतोय। चटणी आपली तयार झाली, त्यानंतर आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवलं होतं। त्यानंतर आता आपण यात सोडा टाकतोय। चटणी आपली तयार झाली, त्यानंतर हे मिश्रण आपण इथे घेतलं आणि पाव चमचा आपण यात सोडा टाकलाय। आता ह्या सोड्यावर आपण थोडंसं पाणी घालणार आहे आणि हा ऍक्टिव्ह करून घ्यायचा। हा व्यवस्थित या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आणि त्याचबरोबर आपण आप्याचं भांडंही गरम करायला ठेवलंय। सोड्याऐवजी तुम्ही इनो वापरू शकता। आता हा सोडा आपल्याला ह्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि लगेचच आपल्याला आप्पे करायला घ्यायचे। आता त्यानंतर आपण ह्या भांड्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेणार आहे। ज्यावेळेस आपण पहिल्यांदा आप्पे करतो त्यावेळेस थोडंसं तेल जास्त घालायचं, म्हणजे आपले आप्पे व्यवस्थित निघतात। तुम्ही इथं तेलाऐवजी तूपही वापरू शकता। आता सगळ्या भांड्यात आपण तेल टाकून घेतलं। ब्रशने थोडंसं तेल पसरून घ्यायचं। त्यानंतर आधी साईडने आप्पे टाकून घेतले, त्यानंतर आपण मधले आप्पे टाकणार आहे, कारण मधल्या आप्प्यांना गॅसची फ्लेम चालू असते त्यामुळे ते लवकर भाजल्या जातात, म्हणून आपण आधी साईडचे आप्पे टाकून घेतले। या पद्धतीने आपले सगळे आप्पे घालून झालेत। आता 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहे। आता मी तेल थोडंसं जास्त टाकलं होतं, तुम्हाला जर वाटलं तर परत एकदा थोडंसं तेल घालून आपण उलटे करून घेणार आहे। 2 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघू। थोडासा खालचा कलर बदलल्यासारखं वाटतोय, तर उलटवून बघू। तुम्ही बघू शकता अगदी छान असे आप्पे आपले भाजलेत आणि खूप जाळी ही पडली आहे। सगळे आपण याच पद्धतीने आपण उलटवून घेणार आहे। ज्यावेळेस आपण पहिली बॅच करतो आप्प्यांची त्यावेळेस तेल थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे आपले आप्पे लवकर उलटल्या जातात। या पद्धतीने आपण सगळे आप्पे उलटवून घेतले आणि थोडं थोडं आपण तेल घालणार आहे, म्हणजे खालची बाजू आपली व्यवस्थित भाजल्या जाईल। तुम्हाला तेल कमी पाहिजे असेल तर नाही घातलं तरी चालतं। आप्पे उलटवून घेतले आणि खालच्या बाजूने 2 मिनिटांसाठी आपण परत एकदा भाजून घेतले। या पद्धतीने आपले उपवासाचे आप्पे तयार झाले। वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार आप्पे आपले तयार झाले। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळी आपल्या आप्प्यांना पडली, कारण आपण सोडा टाकल्याच्या नंतर जेव्हा सोडा ऍक्टिव्ह असतो
तेव्हाच आपण लगेच आप्पे करायला घेतले, त्यामुळं आपल्या आप्प्यांना जाळी अगदी छान पडली. तर याच पद्धतीने आप्पे तुम्ही नक्की करून बघा. आपण बऱ्याचदा तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर नक्की ही रेसिपी करून बघा. अगदी खूप छान हे आप्पे लागतात. हे आप्पे तुम्ही ह्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी चांगले लागतात, कारण आपण यात मिरची घातलेली आहे. तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.